महाराजांची पालखी सोहळा आज सोलापूर शहरामध्ये दाखल होते ना। आता अकलूजमध्ये जोरदार स्वागत करण्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी सोलापूरचे कलेक्टर साहेब आहेत। तर काय सांगाल, कशा प्रकारे पालखीचं स्वागत केलं जाईल, कशा प्रकारे नियोजन असेल सोलापूरच्या पंढरपूर यात्रेचं? आज 20 तारीखला तुकोबाच्या पालखी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने सांभाळून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आता हस्तांतरण झालेली आहे। मला सांगायला खूप आनंद वाटत आहे की आम्ही प्रत्येक वारकरीच्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोप जाण्यापर्यंतचं जे काही नियोजन असते, जे काही लागेल त्यांना, ते पूर्णपणे आम्ही केलेले आहे। सकाळी उठल्यापासून स्नानगृह असं, टॉयलेट्स असो, हिरकणी कक्ष, त्यांच्या वॉक करत असताना ताण आला तर त्यांच्या फूट मसाजर्स असो, संध्याकाळी जर्मन अँगर्स, रेन प्रूफ मंडप, प्रत्येक वासामध्ये जे काही रस्ता आहे ते पूर्ण दुरुस्ती केलेली आहे। आणि पुढे जाऊन सुद्धा प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहणी करून त्या कुठेतरी ते कमी तरता पडलं तर तो सुद्धा आम्ही पूर्णपणे आम्ही दुरुस्ती करणार आहे। युवा अधिकारी आणि तुम्हाला पहिल्यांदा संधी मिळते वारीचं नियोजन करण्याची, काय भावना आहे? आतापर्यंत मी आशामध्ये मी वारीच्या बद्दल ऐकलेली आहेत। पहिल्यांदा मला भेटायला आणि आयोजन करायला विठुरायांनी मला हा संधी दिलेली आहे। मला खूप छान वाटत आहे। हे वेगळा अनुभव आहेत। एक विषय मी नक्की सांगू शकतो की एक क्षणामध्ये सुद्धा मला ताण वाटलेलं नाही आहे। खूप आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने आम्ही सांभाळतो। पंढरपूरमध्ये दर्शन व्यवस्था कशी असेल भाविकांसाठी? मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण VIP दर्शन पूर्णपणे बंद केलेली आहेत। आणि मला सांगायला खूप आनंद वाटत आहे की जे VIP दर्शनच्या बंदी आहे ते सगळे VIPनी स्वीकारलेली आहेत। आणि आता कुठेही काहीही गैरव्यवहार असो या काही घटना असो काही झालेल्या नाही आहे। याच्यामुळे बरेच वारकरीला जवळपास 4 तास कमी क्षणामध्ये दर्शन भेटत आहे। शेवटचा प्रश्न सर, विठुरायाला काय साकडे घालणार आहात? मी सोलापूरचा जिल्हाधिकारी म्हणून सोलापूरच्या आमच्या बळीराजा आहेत, ते बळीराजामध्ये आता एल-निनोचं संकट आता पूर्ण भारतामध्ये आहेत, पूर्ण जगात आहेत। हा एल-निनो संकटातून आता आमच्या बळीराजा दूर पडावे आणि ह्या चांगला पाऊस पडायचे आणि चांगला पेरणी व्हायचे म्हणून मी प्रार्थना करणार आहे। नक्कीच हे होते सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की चांगला पाऊस पडो आणि माझा बळीराजा सुखो, एवढीच भावना बळीराजाची मागण्या बळीराजाकडे मागणार आहे। सचिन धुमाळ, LS मराठी, अकलूज।